मागच्या 2 लेक्चरमध्ये आपण जॉन रॉल्सच्या थिअरी ऑफ जस्टिसचा काही भाग अभ्यासला होता. आज या थिअरी ऑफ जस्टिसचा आपल्याला त्याच्या कन्क्लुजनकडे यायचं आहे. जवळपास आपण 2 लेक्चर याच्यावरती अगोदर घेतलेली आहेत. ज्यांना हे लेक्चर अटेंड करणं झालं नाही त्या विद्यार्थ्यांनी YouTubeला जाऊन पुन्हा एकदा ते लेक्चर्स बघावेत. कारण काल काही जणांचे मला मेसेज आले की आमचं नेट चालत नव्हतं किंवा आम्हाला जॉईन होता येत नव्हतं. तर अशांसाठी आपण YouTubeला हे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. तरी ज्यांना अटेंड करणं शक्य झालं नाही किंवा ज्यांचं मध्येच डिस्कनेक्ट झालं त्यांनी हे लेक्चर जे आहेत हे लेक्चर्स आपल्या YouTubeला जाऊन बघावेत. मी त्याची लिंक तुम्हाला शेअर करेन. आपण मागच्या लेक्चरमध्ये हे थिअरी ऑफ जस्टिस मध्ये रॉल्स नेमकं काय सांगतो आहे याची चर्चा केली होती आणि त्याच्यामध्ये जे काही इनइक्वॅलिटी आहे या इनइक्वॅलिटीला संपुष्टात आणण्यासाठी आणि इक्वॅलिटी प्रस्थापित करण्यासाठी काय करता येईल असा एक दुसरा पर्याय मार्क्सने आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. जिथे की सोशलिस्ट आणि मार्क्सिस्ट हे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी संपवून इक्वॅलिटी प्रस्थापित करण्याचा मार्ग सांगतायत. तिथं रॉल्स कॅपिटलिस्ट इकॉनॉमी तशीच ठेवून आपल्याला ही इनइक्वॅलिटी कशी संपुष्टात आणता येईल याचा मार्ग रॉल्स सांगतो आहे. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की निगेटिव्ह वे आणि पॉझिटिव्ह वे काय आहे. जर इनइक्वॅलिटी मध्ये निगेटिव्ह वे असेल तर ती इनजस्टिस आहे आणि पॉझिटिव्ह असेल तर ती जस्ट आहे. त्याचे काही उदाहरणं आपण बघितली होती. यानंतर तो डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस काय सांगतो आहे. सोशल व्हॅल्यूज जे आहेत या सोशल व्हॅल्यूजचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं करायला तो सांगतो आहे. त्याच्यामध्ये लिबर्टी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी, इन्कम आणि प्रॉपर्टी या गोष्टी तो सांगतो आहे आणि याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन केलं तर आपल्याला कुठल्याही स्पेशल जस्टिसची गरज पडणार नाही असं तो सांगतो आहे. पण हे शक्य आहे का हा प्रश्न तो आपल्या समोर उपस्थित करतो आहे. जर हे शक्य असेल तर ठीक आहे, पण ते जर शक्य नसेल आणि ते जर केलेलं नसेल तर तुम्हाला हे सिद्ध करावं लागेल की आमची जी काही इनइक्वॅलिटी आहे ती पॉझिटिव्ह वे वरती आहे. दुसरं तो डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस मध्ये सांगतो आहे की जे काही फेअर डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सोशल व्हॅल्यूचं करायचं आहे त्या सोशल व्हॅल्यूच्या फेअर डिस्ट्रीब्युशन करिता तुम्हाला काही प्रिन्सिपल्स तयार करायचे आहेत आणि हे प्रिन्सिपल्स कोण तयार करेल असा प्रश्न तो उपस्थित करतो आणि तो सांगतो की पीपल विल कम टुगेदर अँड क्रिएट द प्रिन्सिपल्स. आणि मग हे कोणते लोक आहेत तर तो सांगतो की ओरिजिनल पोझिशन मधले लोक आहेत. आपण काल बघितलं की ही ओरिजिनल पोझिशन नेमकी काय आहे. समाजामध्ये जे काही 4 घटक राहतात, 4 प्रकारचे लोक राहतात, त्यातून आपल्याला ओरिजिनल पोझिशन मधला एक व्यक्ती निवडायला तो सांगतो आहे. आणि तो म्हणतो आहे की ओरिजिनल पोझिशन मधल्या त्या व्यक्तीला तो व्यक्ती वेल ऑफ इग्नोरन्स असला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला त्याची निवड करता येईल आणि तो काय करेल तर तो फेअर डिस्ट्रीब्युशन करिता सोशल व्हॅल्यूच्या फेअर डिस्ट्रीब्युशन करिता लागणारे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल्स ती व्यक्ती तयार करेल असं रॉल्सचं म्हणणं आहे. आणि मग तो वेल ऑफ इग्नोरन्स सांगतो आहे. हा वेल ऑफ इग्नोरन्स काय आहे आपण काल बघितलं की ज्या व्यक्तीला व्हॉट इज अवर पोझिशन इन सोसायटी म्हणजे ज्या व्यक्तीला आपलं जी काही पोझिशन आहे समाजामधली ती पोझिशनच माहीत नाही अशा पद्धतीची व्यक्ती म्हणजे ओरिजिनल पोझिशन मधली व्यक्ती असं तो म्हणतो आहे. आणि तो हेही सांगतो आहे की ही सिच्युएशन कधीची आहे तर सिच्युएशन हे बिफोर बिकमिंग अ सोसायटी म्हणजे समाज व्यवस्था ज्यावेळेस तयार झालेली नव्हती त्यावेळेसची सिच्युएशन तो सांगतो आहे. पण वेल ऑफ इग्नोरन्स जरी असला तो व्यक्ती तरी त्याला हिस्ट्री, पॉलिटिक्स, जिओग्राफी आणि सायन्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. जर तसं असेल तरच तो जस्टिफाईड प्रिन्सिपल्स तयार करू शकतो असं रॉल्सचं म्हणणं आहे. दुसरीकडे आपण बघितलं की ओरिजिनल पोझिशन सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं ओरिजिनल पोझिशन काय असते ते इथं आपण काल उदाहरणावरून बघितलं होतं. त्याचबरोबर हे जे काही वेल ऑफ इग्नोरन्स असलेले किंवा ओरिजिनल पोझिशन मधले लोक ज्याला रॉल्स म्हणतो आहे ते कुठले प्रिन्सिपल्स तयार करणार आहेत तर त्यांनी सांगितलं की फर्स्ट प्रिन्सिपल जे आहे ते आहे प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी आणि सेकंड प्रिन्सिपल जे आहे ते आहे प्रिन्सिपल ऑफ इक्वल ऑपॉर्च्युनिटी आणि डिफरन्स प्रिन्सिपल अशा 2 प्रिन्सिपल्स तो सांगतो आहे. आता याच्या पुढे जाऊन आपण हे बघितलं होतं की नेमकं हे प्रिन्सिपल्स काय आहेत
तर जे काही फर्स्ट प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ लिबर्टी, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होते की पॉलिटिकल लिबर्टी असेल, एक्सप्रेशन लिबर्टी असेल किंवा प्रॉपर्टी लिबर्टी असेल. तर याच्यावरती आपण काल चर्चा केली होती की या 3 गोष्टी किती महत्वाच्या आहेत. या 3 गोष्टी जे काही स्वातंत्र्य आहेत ते देणं गरजेचं आहे, तो असं म्हणतो. सेकंड प्रिन्सिपल्स मध्ये आपण काल चर्चा केली होती की त्यातलं जे काही इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे, ही इक्वल ऑपॉर्च्युनिटी कधी येते, तर ओपन टू ऑल अँड बेनिफिट टू ऑल जर असेल तर इक्वल ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ग्राह्य धरता येते किंवा ती देता येऊ शकते. पण तो सांगतो आहे की ओपन टू ऑल आणि बेनिफिट टू ऑल हे कशा पद्धतीने असेल याची चर्चा त्याने केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग आपण हे बघितलं होतं की ओपन टू ऑल काय आहे. तर ओपन टू ऑल हे आहे की ही काही इक्वल ऑपॉर्च्युनिटी जी आहे ही जी डॉक्टर बनण्यासाठी, तर याच्यावरती देखील आपण काल चर्चा केली होती की इक्वल ऑपॉर्च्युनिटी कशा पद्धतीची असेल. आणि पुढे जाऊन त्याने सांगितलं होतं की जे काही इनइक्वॅलिटी आहे, या इनइक्वॅलिटीच्या पाठीमागे जे काही कारणं आहेत त्या कारणावरती आपण चर्चा केली होती की जर लॉ ऍक्सेप्टेड इनइक्वॅलिटी असेल तर रॉल्स काय सांगतो आहे आणि त्याचा जन्म कुठे झालेला आहे याच्यावर देखील ते डिपेंड करत आहे, असं रॉल्सचं म्हणणं होतं. आणि मग याच्यामध्ये नेमकी गव्हर्नमेंटची भूमिका काय असावी याची चर्चा आपण काल केली होती आणि सांगितलं होतं की गव्हर्नमेंट काय करेल की पॉझिटिव्ह जे काही इनइक्वॅलिटी आहे ती जर तुम्हाला सिद्ध करायची असेल तर गव्हर्नमेंट काय करेल, जे काही कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मधले जे लोक आहेत त्या लोकांच्या इन्कम वरती टॅक्स बसवेल आणि त्याच्यासाठी काय करेल, तर जे काही पुअर पीपल्स आहेत त्यांच्या सिच्युएशन मध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी तो ते प्रयत्न करेल आणि त्याच्यासाठी तो काय करेल, तर ते टॅक्सचा पैसा वापरतील, असं आपण काल चर्चा केली होती. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला हे बघायचं आहे समिंग अप मध्ये की नेमकं रॉल्सला काय सिद्ध करायचं आहे. रॉल्सनं सांगितलं आपल्याला की आपल्याकडे एक कल्याणकारी व्यवस्था आली पाहिजे, म्हणजे त्याला वेलफेअर स्टेट असं म्हटलेलं आहे. म्हणजे कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, अन्यथा काय होईल, तर फक्त जे काही भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांचंच कल्याण होईल आणि बाकीचे जे काही पुअर पीपल्स आहेत त्यांचं कल्याण होणार नाही. याचा भाग आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की वेलफेअर स्टेट निर्माण करण्यासाठी आपल्या भारताच्या संविधानामध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही जर कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केला असेल ग्रॅज्युएशनला वगैरे, तर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की नेमकं वेलफेअर स्टेट निर्माण करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही फटाफट कमेंट बॉक्स मध्ये यायचं आणि मला सांगायचं की कॉन्स्टिट्यूशन मध्ये कुठे अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, कुठला भाग आहे आणि ज्याच्यामध्ये या सगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. चला फटाफट कमेंट बॉक्स मध्ये या, म्हणजे मला कळेल की तुम्ही कोण कोण ऑनलाईन आहे. हिरा मगर. फटाफट की वेलफेअर स्टेट कल्याणकारी राज्य. अश्विनी प्रधान, व्हेरी गुड. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मुनीर सय्यद, कलम 36 ते 51. कार्तिकी जोशी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. सांगा आणखीन कोण कोण आहे ऑनलाईन. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये वेलफेअर स्टेटच्या निर्मितीसाठी कुठल्या भागात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, असा प्रश्न आपण विचारला होता.
भाग 4 अश्विनी प्रधान डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, मुनीर सय्यद 36 ते 51, कार्तिकी जोशी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, शुभम सदावर्ते डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, मुनीर सय्यद पार्ट 4, माने स्नेहा आर्टिकल 36 ते 51. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नेमकं वेलफेअर स्टेट काय आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त चर्चा करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. कारण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये जे काही कल्याणकारी राज्यासाठी ज्या काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदी आपण सगळ्यांनी वाचलेल्या आहेत. फक्त मला एवढंच सांगा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी या राज्य शासनासाठी कंपल्सरी आहेत का? येस और नो? मुनीर सय्यद नाही, अश्विनी प्रधान नो, शुभम सदावर्ते पार्ट 4 मध्ये तेच झालं आपलं. आपण दुसरा क्वेश्चन विचारलेला आहे आता. आपला प्रश्न आहे की काय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे राज्य शासनासाठी कंपल्सरी आहेत का? त्याचं जर व्हायोलेशन झालं किंवा त्या तरतुदी जर अंमलात नाही आणल्या तर आपण न्यायालयात जाऊ शकतो का? शुभम सदावर्ते याबद्दल मला क्लिअर माहिती नाही सर. ओके. न्याय प्रविष्ट नाही, न्यायालयात जाऊ शकत नाही. मुनीर सय्यद, अश्विनी प्रधान, बिकॉज इट इज नॉन जस्टिफिएबल इन नेचर. ओके. ओके, तर हे जे वेलफेअर स्टेटच्या बाबतीमध्ये ज्या काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत या तरतुदींचा जर अभ्यास वैशाली नो. ओके, जवळपास तुम्ही सगळ्यांनी बरोबर सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला वेलफेअर स्टेट म्हणजे काय माहिती आहे आणि वेलफेअर स्टेट मध्ये साठी देण्यात आलेल्या ज्या काही पॉलिसीज आहेत किंवा ज्या काही तरतुदी आहेत भारताच्या संविधानामध्ये तर त्या तरतुदी या राज्य शासनासाठी कंपल्सरी नाहीत आणि ते न्यायप्रविष्ट देखील नाहीत. त्याच्यामुळे याच्यावरती ज्या तुम्हाला जवळपास सगळं माहिती आहे त्याच्यामुळे याच्यावर आपण जास्त चर्चा करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. ओके, तर दुसरं जे काही रॉल्सला सांगायचं आहे तो रॉल्स सांगतो आहे की गव्हर्नमेंट काय करेल तर टॅक्सेस जे आहेत ते चार्ज करेल आणि ते टॅक्सेस काय करेल तर पुअर पीपल्स जे आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटवरती ते टॅक्स खर्च करेल अशी एक पॉलिसी तो सांगतो आहे ज्याच्यामधून एक वेलफेअर स्टेट निर्माण होऊ शकतं असं रॉल्सला वाटतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या कालखंडामध्ये कॅपिटलिस्ट इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये सगळ्यांना असं वाटायला लागलंय, जवळपास लोक असा विचार व्यक्त करतात की जेव्हापासून मार्क्सिझम पुढे आलेला आहे, सोशलिझम आणि मार्क्सिझम या दोन गोष्टी ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस या सगळ्यांना असं वाटतं की कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जर संपवली तर इथं इक्वॅलिटी प्रस्थापित होऊ शकते. कारण या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमुळे काय झालेलं आहे तर दोन वर्ग तयार झालेले आहेत, एक अहिरे वर्ग आहे आणि दुसरा नाहिरे वर्ग आहे. तर अहिरे वर्गाला संपुष्टात आणल्याशिवाय नाहिरे वर्गाचा विकास होणार नाही आणि इक्वॅलिटी प्रस्थापित होणार नाही असं एक अझम्पशन ज्याला आपण म्हणतो तर त्यांचं आहे. आणि त्यांना असं वाटतं की कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ही संपूर्ण क्रांती झाली पाहिजे आणि इथं इक्वॅलिटी प्रस्थापित झाली पाहिजे. पण रॉल्स जो काही आपले हा थेअरी ऑफ जस्टिस मांडतो आहे याच्यामध्ये रॉल्सनं कॅपिटलिस्ट इकॉनॉमी डिनाय केलेली नाही किंवा नाकारलेली नाही. तर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जी आहे ती रॉल्सनं काय केलेली आहे तर ती स्वीकारलेली आहे. तो म्हणतो की कॅपिटलिस्ट इकॉनॉमीची सध्या जगाला गरज आहे
आणि कॅपिटलिस्ट इकॉनॉमी असल्याशिवाय आपल्याकडे आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही. त्याचं कारण तो सांगतो आहे की जर भांडवलशाही नसेल तर टॅक्स, सरकारकडे जो टॅक्स जमा होणार आहे तो कुठून येईल, हा त्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून तो म्हणतो की टॅक्स आपल्याला मिळाल्याशिवाय आपण तो इतरांवरती खर्च करू शकत नाही. जर आपल्याला असं करायचं नसेल तर तो पर्याय काय देतो आहे की तुम्हाला जे काही सोशल व्हॅल्यूज आहेत त्या सोशल व्हॅल्यूचं तुम्हाला काय करावं लागेल तर इक्वल डिस्ट्रीब्युशन करावं लागेल, जे की शक्य नाही असं तो म्हणतो आहे. आणि मग तो सांगतो की जर तुम्हाला ते शक्य असेल, जे काही सोशल व्हॅल्यूज आहेत आणि जी काही संसाधनं आहेत, प्रॉपर्टी आहे, त्याचं जर तुम्हाला इक्वल डिस्ट्रीब्युशन करता आलं तर मग ठीक आहे. पण तसं करणं शक्य आहे का आणि ते करण्यासाठी काय करावं लागेल, त्याने तेही पर्याय सांगितला की तुम्हाला काही प्रिन्सिपल्स तयार करावे लागतील. त्या प्रिन्सिपल्स तयार करण्यासाठी तुम्हाला जे काही मूळ स्थितीमधले लोक आहेत, वेल ऑफ इग्नोरन्स आहेत, तर त्या लोकांना तुम्हाला शोधावं लागेल, त्यांना एक आणावं लागेल, त्यांना प्रिन्सिपल्स तयार करायला सांगावं लागेल. हे करणं शक्य आहे का? जर हे करणं शक्य नसेल तर मग तुम्हाला तो दुसरा पर्याय देतो आहे की तुम्हाला वेलफेअर स्टेटसाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे त्याने इथं सांगितलेलं आहे. त्याने हेही सांगितलेले आहे की इनइक्वॅलिटी इज गुड, म्हणजे इनइक्वॅलिटी ही चांगली असते, पण कधी जर ती जर जे काही गरीब लोक आहेत त्यांना सपोर्ट करत असेल तर, असाही पर्याय त्याने आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि तो सांगतो आहे की जर तुमच्याकडे इनइक्वॅलिटी ही पुअर पीपलला सपोर्ट करत नसेल तर ती इनइक्वॅलिटी ही निगेटिव्ह आहे, आणि जर तुमच्याकडे इनइक्वॅलिटी ही पुअर पीपलला सपोर्ट करत असेल तर ती पॉझिटिव्ह आहे, ती चांगली आहे. आणि मग जर असं झालं तर मग मात्र आपण या पुअर पीपल्सला त्यांची जी काही बिलो पॉवर्टी लाईन मध्ये ते आहेत त्यांना आपण बिलो पॉवर्टी लाईन मधून आपण त्यांना अबो पॉवर्टी लाईन मध्ये आणू शकतो. हा एक पर्याय त्याने सांगितलेला आहे. पण कधी जर तुमच्याकडली इनइक्वॅलिटी ही जर पुअर पीपल्सला सपोर्ट करत असेल त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा त्यांचं जे काही स्टेटस इम्प्रूव्ह करायचं आहे त्याच्यासाठी, जर ती करत असेल तर तो सांगतो की इट इज गुड, पण ते जर करत नसेल तर ती निगेटिव्ह आहे आणि ती काही चांगली नाही. असे काही पर्याय त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळं रॉल्सला नेमकं काय सांगायचं आहे याचं कन्क्लुजन करत असताना तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की रॉल्सला एक वेलफेअर स्टेट निर्माण करायचं आहे. त्यासाठी तो सांगतो आहे की गव्हर्नमेंट याच्यामध्ये हस्तक्षेप करेल, गव्हर्नमेंट कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये असलेल्या लोकांना टॅक्स चार्ज करेल आणि त्यामधून मिळालेला जो टॅक्स आहे तो जे काही पुअर पीपल्स आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटवरती किंवा त्यांच्या इम्प्रुव्हमेंटसाठी ते खर्च करेल. पण हे करत असताना रॉल्सनं हे सांगितलेलं आहे की आजच्या कालखंडामध्ये जी काही लेफ्टिस्ट जी काही विचारधारा आयडियोलॉजी आहे, ही लेफ्टिस्ट आयडियोलॉजी काय सांगते आहे तर कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ही संपवली पाहिजे. पण रॉल्स सांगतो की कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ही संपवून चालणार नाही, तर कॅपिटलिस्ट इकॉनॉमीची जगाला गरज आहे असं तो सांगतो आहे. म्हणजे ज्याचं कन्क्लुजन करत असताना तुम्हाला या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आले तर तुम्हाला यातले बरेचसे भाग तुम्हाला अभ्यासावे लागतील, जे आपण याच्यामध्ये चर्चा केलेले आहेत. पण जर तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन आला तर तुम्हाला हे जे काही सगळं रॉल सांगतो आहे याची तुम्हाला व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळेस घरी बसल्या बसल्या हे सगळ्याचा सगळा ड्राफ्ट तयार करून बघा, एक 2-3 पानाचा, की रॉल्स नेमकं थेअरी ऑफ जस्टिस काय मांडतो आहे. हे सगळे स्लाइड जे आहेत या सगळ्या स्लाइडचं तुम्ही काय करा, एक वेळेस स्क्रीनशॉट काढून घ्या. तर हे जे काही स्क्रीनशॉट आहे ते काढून घ्या आणि तुम्ही याचा एक चांगला ड्राफ्ट तयार करा. हे याच्यासाठी करा असं म्हणतो मी तुम्हाला, कारण हे तर तुमच्या MA च्या परीक्षेसाठी तर आवश्यकच आहे. कदाचित थेरॉटिकल क्वेश्चन आला तर तुम्ही तिथं तर लिहिणारच आहात. पण या रॉल्सच्या या थेअरी ऑफ जस्टिस वरती बऱ्याच वेळेस UPSC मध्ये देखील विचारला गेलेला आहे आणि हा एक महत्वाचा सिद्धांत म्हणून अलीकडच्या काळामध्ये अभ्यासला जाऊ लागलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर UPSC मेन वगैरे दिली कदाचित बहुतेक पुन्हा कधी, तर तुम्हाला याच्यावरती एक थेरॉटिकल क्वेश्चन देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ऑब्जेक्टिव्ह तर विचारतीलच, पण थेरॉटिकल देखील क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यामुळे 2-3 पेजेसचा ड्राफ्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने तयार करता आला तर बघा. आता जेव्हा आपण पुढे बघतो तर याच्यामध्ये त्याने काय सांगितलेलं आहे, रॉल्सने सांगितलेलं आहे की याचे जे काही त्याने प्रिन्सिपल्स तयार केलेले आहेत त्याचा सिक्वेन्स एक रॉल्सने व्यवस्थित लावलेला आहे. तो सुरुवातीला सांगतो आहे की तुम्हाला जर सगळा समाज इक्वेलिटीवरती आणायचा असेल, समता प्रस्थापित करायची असेल, तर तुम्हाला लिबर्टी प्रिन्सिपल हे महत्वाचं आहे.
कारण तिथं जर तुम्ही सोशल व्हॅल्यूज किंवा लिबर्टी व्यवस्थित दिली तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. पण जर समाजामध्ये कायदामान्य विषमता असेल किंवा त्याचा जन्म जर एखाद्या गरीब कुटुंबामध्ये झाला असेल तर तुम्हाला डिफरन्स प्रिन्सिपल वापरावं लागेल आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला इक्वल ऑपॉर्च्युनिटीचा विचार करावा लागेल. असे 3 सिक्वेन्स त्यांनी आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रॉल्सच्या या सिद्धांतावरती बऱ्याच वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये टीकाही झालेली आहे. असं नाही की रॉल्सच्या या सिद्धांतावरती टीका झालेली नाही. रॉल्सच्या या सिद्धांतावरती टीका झालेली आहे आणि त्यांचे जे शिष्य आहेत अमर्त्य सेन, म्हणजे त्यांचे जे विद्यार्थी आहेत अमर्त्य सेन, त्यांनी त्यांच्या जी काही कन्सेप्ट ऑफ जस्टिस नावाचं जे त्यांचं पुस्तक आहे, राजकीय आपलं न्यायाची संकल्पना नावाचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी काही सिच्युएशन तो सांगतो आहे म्हणजे कुठली तर ओरिजिनल पोझिशनची किंवा वेल ऑफ इग्नोरन्सची, तर तो म्हणतो आहे की ही इतिहासात कधी नव्हती असं रॉल्स सांगतात. मग हे आपण कुठून शोधायचे हे लोक शोधणे शक्य आहे का? तर तो म्हणतोय की ही एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे आणि अशा पद्धतीचे लोक आपल्याला शोधणं शक्य नाही आणि ते शोधून त्यांच्या हातामध्ये प्रिन्सिपल्स तयार करायला देणं शक्य नाही. म्हणून तो म्हणतोय की रॉल्सने जी काही सिच्युएशन मांडलेली आहे ही सिच्युएशन समाजामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. ओरिजिनल पोझिशन मधले जे लोक आहेत ते ओरिजिनल पोझिशन मधले लोक आपल्या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला शोधणं कठीण जाईल आणि ते शोधलेले लोक प्रिन्सिपल तयार करतीलच असं काही नाही. त्याच्यामुळे ही जी काही सिच्युएशन त्यांनी सांगितलेली आहे ही सिच्युएशन एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे आणि ती इतिहासात कधीही नव्हती, आजही नाही आणि इथून पुढेही कुठे आपल्याला ते सापडणं शक्य नाही. अशा प्रकारची एक टीका अमर्त्य सेन यांनी केलेली आहे. अमर्त्य सेननी एक प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित केलेला आहे. इथं तुम्हाला मी एक स्लाइड दाखवतोय की याच्यामध्ये एक 3 मुलं त्यांनी दाखवलेली आहेत आणि या 3 मुलांमध्ये एका बासरीचं डिस्ट्रीब्युशन करायला ते सांगतायत. बघा त्यांचं जे काही अमर्त्य सेनचं जे काही आयडिया ऑफ जस्टिस नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे उदाहरण दिलेलं आहे आणि या उदाहरणावरती तुम्ही सगळ्यांनी विचार करायचा आहे आणि मला नंतर सांगायचं आहे. बघा यातला जे चाइल्ड ए आहे म्हणजे पहिलं जे मूल आहे ते म्हणतंय की माझ्याकडे जी काही बासरी आहे ही बासरी काय आहे तर ह्या बासरीला फक्त मी तिला साऊंड देऊ शकतो म्हणजे ती वाजवू शकतो आणि ही जी बासरी आहे ही बासरीचं वैशिष्ट्य काय आहे तर याचं म्युझिक तयार करणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि इतर जी काही 2 मुलं आहेत ही 2 मुलं ही बासरी वाजवू शकत नाही. फक्त मी एकमेव असा आहे की मी ही बासरी वाजवू शकतो असं या पहिल्या मुलाचा दावा आहे. त्याच्यामुळे ही बासरी मला देण्यात यावी असा हा मुलगा म्हणतोय. बघा एक काळजीपूर्वक वाचा, ऐका की काय म्हणतो हा मुलगा की ही बासरी मला वाजवता येते. या बासरीचं वैशिष्ट्य हे आहे की या बासरीमधून म्युझिक आलं पाहिजे आणि हे म्युझिक फक्त मीच काढू शकतो कारण मला ती वाजवता येते, बाकी दोघांना ती वाजवता येत नाही. त्यातला जो दुसरा मुलगा आहे तो मुलगा म्हणतोय की आय मेड द फ्लूट, म्हणजे ही जी बासरी आहे ही बासरी मी तयार केलेली आहे आणि याला जे काही मटेरियल लागलेलं आहे ते मटेरियल मी प्रोव्हाइड केलेलं आहे आणि ही बनवण्यासाठी मी टाइम स्पेंड केलेला आहे आणि याच्यामध्ये माझे एफर्ट्स आहेत. म्हणजे याला जे काही लेबर पॉवर लागणार होती तर ही लेबर पॉवर देखील मी दिलेली आहे. बघा तो काय सांगतोय की ही बासरी मी तयार केलेली आहे याला लागणारं जे मटेरियल आहे ते मटेरियल माझ्याकडे आहे आणि मी ते सपोर्ट त्याला प्रोव्हाइड केलेला आहे. ही बनवण्यासाठी मी टाइम स्पेंड केलेला आहे आणि याच्यामध्ये माझे एफर्ट्स आहेत असं तो दुसरा म्हणतो आहे. पण या दुसऱ्याला काय आहे बासरी वाजवता येत नाही. फक्त पहिल्यांकडे काय होतं की पहिल्याला फक्त बासरी वाजवता येत होती, दुसऱ्याने ती बासरी तयार केलेली आहे, त्याला लागणारं जे काही मटेरियल आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्याने त्याच्यासाठी वेळ देखील दिलेला आहे. तिसरा जो याच्यामधला मुलगा आहे तो म्हणतो की ही बासरी मला दिली पाहिजे कारण मी सगळ्यात गरीब आहे. बघा या दोघांपैकी मी गरीब आहे आणि माझ्याकडे या जगात दुसरं काही नाही आणि मला ती वाजवता देखील येत नाही असं त्याचं म्हणणं आहे. पण त्याचं म्हणणं असं आहे की मला जरी वाजवता येत नसली तरी मी या बासरीमधून माझी काहीतरी इम्प्रूव्हमेंट करू शकतो असं त्याला वाटतं. बघा तिघांचं म्हणणं काय आहे, पहिला म्हणतोय मला वाजवता येते आणि बासरीचं वैशिष्ट्य हे आहे की ती त्याच्यामधून म्युझिक निघालं पाहिजे. दुसरा म्हणतोय
की मी ती तयार केलेली आहे, त्याला लागणारं मटेरियल मी प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याला मी टाइम स्पेंड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझे एफर्ट्स आहेत. तिसरा हे सांगतोय की ही जी बासरी आहे ही बासरी मला दिली पाहिजे, कारण मी सगळ्यात गरीब आहे आणि माझ्याकडे या जगामध्ये दुसरं काहीच नाही. आता बघा, याच्यामध्ये या तिघांपैकी रॉल्स असा प्रश्न, अमर्त्य सेन असा प्रश्न उपस्थित करतात की मग ही बासरी द्यायची कोणाला. बघा, अमर्त्य सेन हे रॉल्सचे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी त्यांच्या सिद्धांताचं, त्याच्या शिक्षकाच्या सिद्धांताचं अनालिसिस करतायत आणि सांगतायत की रॉल्सने जे काही गोंधळ निर्माण केलेला आहे, एकतर तो ओरिजिनल पोझिशन मधले लोक शोधायला सांगतो आहे, दुसरीकडे तो हे सांगतो आहे की ते वेल ऑफ इग्नोरन्स असतील, त्यांच्या समोर अज्ञानाचा पडदा असेल आणि असे जे लोक आहेत, असे लोक तुम्हाला शोधायचे आहेत. मग असे लोक आपल्याला सापडणं शक्य नाही असं अमर्त्य सेन यांना वाटतं. त्यांनी त्यांच्या द आयडिया ऑफ जस्टिस, तुम्हाला परीक्षामध्ये प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की रॉल्सच्या थिअरी ऑफ जस्टिस वरती अमर्त्य सेन यांनी कोणत्या पुस्तकामधून टीका केलेली आहे. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की अमर्त्य सेन यांचं जे पुस्तक आहे ते आहे द आयडिया ऑफ जस्टिस, आणि त्या पुस्तकाचं नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किंवा असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की नेमकं अमर्त्य सेन यांनी आपलं रॉल्स यांच्या न्याय सिद्धांतावरती कुठल्या भारतीय विचारवंताने टीका केलेली आहे, तर तुम्हाला अमर्त्य सेन यांचं नाव सांगता आलं पाहिजे. तर आपण चर्चा करत होतो की ही जी काही फ्लूट आहे किंवा ही काही बासरी आहे, ही बासरी नेमकं कोणाला द्यायची आहे. आपण त्याच्यामध्ये स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की पहिल्याला ती वाजवता येते, दुसऱ्याने ते तयार केलेली आहे, त्याला लागणारं मटेरियल त्याने दिलेलं आहे, आणि तिसरा जो गरीब आहे, ज्याच्याकडे कुठलीही वस्तू नाही, पण तो म्हणतोय की ही जर मला मिळाली तर मी माझं काहीतरी इम्प्रुव्हमेंट करू शकतो. असे 3 मुलं आहेत. त्या तिघांपैकी ही बासरी नेमकं कोणाला द्यायची हे तो सांगतो आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावरती तुम्ही चर्चा करा, किंवा तुम्हाला जर आता सांगता आलं तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा की नेमकं अमर्त्य सेन यांनी जे काही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की ही बासरी कोणाला द्यायची. तर तुम्हाला जर कमेंट बॉक्स मध्ये सांगता आलं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, किंवा तुम्ही चर्चा करून नंतरही मला सांगितलं तर चालेल की ही बासरी नेमकं कोणाला द्यायची आहे. पण हा सिद्धांत सुरुवातीपासून व्यवस्थित पुन्हा एकदा अभ्यासा, कारण त्याच्यामध्ये याचं उत्तर दडलेलं आहे, आणि याचं जर उत्तर तुम्हाला सापडलं तर समजून घ्यायचं की आपण खऱ्या अर्थानं न्याय सिद्धांताचा अभ्यास करू शकतो किंवा करत आहोत. कारण इथं तुम्हाला एक जज म्हणून तुम्हाला तुमची भूमिका पार पाडायची आहे, आणि ही बासरी जी आहे ही बासरी तुम्हाला कुठल्या मुलाला द्यायची आहे ते ठरवायचं आहे. इथं आपला हा रॉल्सचा जो काही न्याय सिद्धांत आहे, हा न्याय सिद्धांत आपण जवळपास संपवलेला आहे. याचा आपण कन्क्लुजन कडे आलेलो आहोत. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला जर हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून घ्या. या ज्या काही स्लाइड्स आहेत, आणि एक ड्राफ्ट तुम्हाला तयार करता आला तर करा, एक 3 पानाचा. सुरुवातीपासून जे काही तुम्हाला मी सांगितलेलं आहे, कारण हे सगळं जे आहे ते कुठल्याही एका पुस्तकामध्ये तुम्हाला सापडणार नाही. तुम्हाला जर हे सगळं शोधायचं असेल तर तुम्हाला थेट रॉल्सच्या थिअरी ऑफ जस्टिस या पुस्तकाकडे जावं लागेल. इतर पुस्तकांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये याची चर्चा आलेली आहे. कुठे त्यांनी ओरिजिनल पोझिशनवर चर्चा केलेली आहे, कुठे वेल ऑफ इग्नोरन्स वरती चर्चा केलेली आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला जर खरंच हे करायचं असेल तर तुम्ही त्या सगळ्या स्लाइड एक वेळेस बघून घ्या. तो काय सांगतो आहे, इनइक्वेलिटीच्या बाबतीमध्ये काय सांगतो आहे, याच्यामधले 2 मार्ग त्याने सांगितले. सोशलिस्ट जे सांगतायत किंवा मार्क्सिस्ट सांगतायत ते कॅपिटलिस्ट इकॉनॉमी ही संपवली पाहिजे, आणि रॉल्स सांगतोय की कॅपिटलिस्ट इकॉनॉमी संपून चालणार नाही, काहीतरी तुम्हाला पॉझिटिव्ह वे काढावा लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, इनइक्वेलिटी निगेटिव्ह केव्हा असते, जर ती इनजस्टिस असेल, इनजस्ट असेल, आणि पॉझिटिव्ह केव्हा असते, ती जर जस्ट असेल तर ती पॉझिटिव्ह असते. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला सोशल व्हॅल्यूचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे ते करावं लागेल. ते करण्यासाठी तुम्हाला प्रिन्सिपल्स तयार करावे लागतील. मग हे प्रिन्सिपल्स कोण तयार करेल, तर ओरिजिनल पोझिशन मधले लोक तयार करतील. आणि ओरिजिनल पोझिशन काय आहे, तर ती वेल ऑफ इग्नोरन्स आहे, आणि
हे वेल ऑफ इग्नोरन्स काय आहे, तर ज्या लोकांना त्यांचं स्टेटस माहित नाही असे लोक तो सांगतो आहे. त्याच्यानंतर जे काही वेल ऑफ इग्नोरन्स आहेत, ते जे लोक प्रिन्सिपल्स तयार करणार आहेत, ते कुठले प्रिन्सिपल्स तयार करणार आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी, प्रिन्सिपल्स ऑफ इक्वल अपॉर्च्युनिटी आणि डिफरन्स प्रिन्सिपल असं तो सांगतो आहे. त्याच्यामधलं प्रिन्सिपल ऑफ लिबर्टी मध्ये सांगितलं आपण की पॉलिटिकल एक्सप्रेशन आणि प्रॉपर्टी लिबर्टी आपल्याला दिलेली पाहायला मिळते. त्यानंतर ओपन टू ऑल, बेनिफिट टू ऑल असं त्यांनी सांगितलेलं आहे, ते कशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि नेमकं इक्वल अपॉर्च्युनिटी काय आहे, या दोघांना इक्वल अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने देता येईल, याच्यासाठी काय करायला पाहिजे. कोणाचा तरी साऊंड ओपन आहे, तो बंद करा. डिफरन्स प्रिन्सिपल नेमकं काय सांगता आहे आणि कन्क्लुजनवर येत असताना त्याला नेमकं वेलफेअर स्टेट कशा पद्धतीने निर्माण करायचा आहे, टॅक्स कशा पद्धतीने त्याला चार्ज करायचा आहे आणि तो कुठे खर्च करायचा आहे, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी डिनाय करायची नाही, ती ऍक्सेप्ट करायची आहे, आणि इनइक्वेलिटी काय आहे. सिक्वेन्स त्यांनी सांगितला की पहिल्यांदा तुम्हाला लिबर्टी प्रिन्सिपलचा विचार करावा लागेल, नंतर तुम्हाला डिफरन्स प्रिन्सिपलचा विचार करावा लागेल, आणि या दोन गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला इक्वल अपॉर्च्युनिटीचा विचार करावा लागेल. अशा पद्धतीच्या त्यांनी हे सांगितलं. आणि अमर्त्य सेनच्या बाबतीमध्ये आपण चर्चा केली की नेमकं ही जी बासरी आहे, ही बासरी नेमकं कोणाला द्यायची आहे. बघा, जगभरामध्ये या न्याय सिद्धांताची चर्चा सुरू आहे, या न्याय सिद्धांतावर भाष्य केलं जात आहे. याच्या पूर्वी काही न्यायाचे काही सिद्धांत आलेले आहेत, ज्याच्यावरती आपण सुरुवातीला चर्चा केली होती. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की प्लेटो असतील किंवा त्याच्यानंतर जे काही विचारवंत आहेत, आपण भारताच्या संदर्भामध्ये विचार करत असताना राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचीही चर्चा केली होती. त्यांनी नेमकं न्यायाच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे याचीही चर्चा आपण केली होती. तर या सगळ्या गोष्टींना गृहीत धरून बऱ्याच देशामध्ये आता या थेअरी ऑफ जस्टिस वरती विचार केला जातोय. असं नाही की जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत हे आपल्याकडेच आहेत अशातला भाग नाही, किंवा तशा पद्धतीचं जे काही आता आपण त्याला रिझर्वेशन वगैरे म्हणतोय तर ते आपल्याकडेच आहे अशातला भाग नाही. जपानमध्ये देखील अशा पद्धतीचा विचार केला गेलेला होता. बुरको आणि नॉन बुरको समुदायामध्ये त्याचा विचार केलेला आहे. कॅनडामध्ये असलेला युनिट समुदाय आहे, त्या युनिट समुदायासाठी देखील अशा पद्धतीचा विचार केलेला आहे. तुम्ही जर युरोपमध्ये गेलात तर हंगेरीमध्ये असलेल्या जिप्सी समुदायासाठी देखील याचा विचार केला गेलेला आहे. तुम्ही जर चायनामध्ये आलात तर तिथं देखील अशा पद्धतीचा विचार केलेला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो, जरी तिथं लेफ्टिस्ट गव्हर्नमेंट असलं तरी. त्याच्यानंतर आपण साऊथ आफ्रिकेमध्ये गेलो तर साऊथ आफ्रिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये देखील या संदर्भानं काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अशा बऱ्याचशा कॉन्स्टिट्यूशन मध्ये याची चर्चा सुरू आहे. आपण भारताच्या संदर्भामध्ये जेव्हा याच्याकडे पाहतो त्यावेळेस ती कशा पद्धतीने लागू झाली पाहिजे याचा देखील आपल्याला विचार केला पाहिजे, की भारतामध्ये जर आपल्याला रॉल्सचा न्याय सिद्धांत लागू करायचा असेल तर आपल्याला नेमकं काय करावं लागेल. सुरुवातीला आपल्याला लिबर्टी प्रिन्सिपलचा विचार करावा लागेल, सोशल व्हॅल्यूच्या डिस्ट्रीब्युशनचा विचार करावा लागेल, की नंतर मग आपल्याला जे काही लॉ ऍक्सेप्टेड इनइक्वॅलिटी आहे त्याचा विचार करावा लागेल, किंवा जे काही मुलं आहेत ते कुठं जन्माला येतात त्याचा विचार करून आपल्याला हे सगळं लागू करावं लागेल का. आपल्याला शेवटी जे काही म्हटलेलं आहे की इक्वल अपॉर्च्युनिटी आहे, तर ती इक्वल अपॉर्च्युनिटी आपण कशा पद्धतीने ऍक्सेप्ट करू शकतो आणि लोकांना आपण इक्वल अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीने देऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. तर तुम्ही याचा सर जर त्याला पुन्हा 2 बनवायला लावून एक शुभम सदावर्ते म्हणतोय की सर त्याला 2 बनवायला लावून तिघांना एक एक ठेवली तर ज्याच्याकडे पैसे आहेत त्याकडून पैसे घ्यायचे, ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्याकडून काम करून घ्यायचं, आणि पहिला जो आहे त्याच्याकडून भांडवल घ्यायचं. नाही, 2 बनवायच्याच नाहीत ना, तुमच्याकडे एकच आहे. बनवायचा प्रश्नच नाही, बनवायला तर तिघाला 3 बनवू शकतो आपण. तुमच्याकडे एकच आहे आणि त्या एकच डिस्ट्रीब्युशन तुम्हाला करायचं आहे. ते कसं करायचं आहे ते तुम्ही बघा. बरोबर.
आणखीन विचार करा, मित्रासोबत चर्चा करा आणि चर्चा करून मला सांगा की नेमकं काय आहे नेमकं याचं उत्तर.